वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी थेट पत्रकार परिषदेत आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यावर गंभीर आरोप केले। डॉक्टर माने यांनी एका कामासाठी पैशाची मागणी केल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी हॉस्पिटलवरील कारवाईच्या संदर्भात हा संपूर्ण वाद उफाळून आलाय। संबंधित प्रकरणात डॉक्टर राखी माने यांनी पैशाची मागणी केल्याची लेखी तक्रार आयुक्तांकडे आली आहे। शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी या तक्रारीचा उघडपणे उल्लेख केला। मात्र हे प्रकरण नेमकं कोणत्या हॉस्पिटलचे आणि किती रकमेची मागणी केली गेली याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाहीये। या प्रकरणावर बोलताना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की डॉक्टर माने यांच्या विरोधात पैसे मागितल्याची लेखी तक्रार माझ्याकडे आली आहे। प्रशासकीय प्रमुख म्हणून जेव्हा कोणाबद्दलही अशा तक्रारी येतात तेव्हा त्याची निष्पक्ष चौकशी करणं हे माझं कर्तव्य आहे। या प्रकरणाची मी पूर्ण चौकशी करणार आहे। एकदाचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या। जर त्या दोषी आढळल्या तर कडक कारवाई केली जाईल आणि जर त्या निर्दोष असतील तर मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहीन। शेवटी सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे महापालिका कुटुंबाचाच भाग आहेत। आयुक्तांच्या या जाहीर आरोपानंतर डॉक्टर राखी माने यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे। या उत्तरामुळे आता चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय। एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर जाहीरपणे भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी लावल्यानं महापालिकेत गट तटाच्या चर्चेला उधाण आलंय। ही चौकशी आता कोणत्या दिशेने जाणार आणि यात नेमकं काय सत्य बाहेर येणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।